दुधामध्ये एकदम घट्ट दही कसं लावायचं तेही झटपट बघणार आहोत। पूर्ण दिवस लागत नाही दही लागण्यासाठी, फक्त 15 मिनिटात होणारं दही बघणार आहोत। एकदम घट्ट असं दही पातळ दुधापासून कसं लावायचं ते आज आपण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 मोठा कप दूध घेतलेला आहे। कधी कधी ते दूध आपल्याकडे खूप पातळ असं आलेलं असतं, कारण जेव्हा दूधवाला आपल्याकडे दूध घेऊन येतो तेव्हा सुद्धा तो त्यामध्ये पाणी मिसळतो, त्यामुळे कधी कधी खूपच पातळ दूध आपल्याला मिळतं। सो तेव्हा आपल्याला दही लावायचं असतं तर काय दही अजिबात चांगलं लागत नाही। सो आज आपण याच पातळ दुधापासून फक्त 15 मिनिटांमध्ये एकदम घट्ट दही लावणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, हे एकदम पातळ असं दूध घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून या दुधामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। हे दूध आता आपण उकळून देणार आहोत 5 मिनिटासाठी। याच्यानंतर आपल्याला इथे 2 मातीची मडकी घ्यायची आहेत। ज्या मडक्यामध्ये आपण दही लावतो ते जे मातीचं मडकं असतं ते आपल्याला घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं मातीचं मडकं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते स्टीलचं भांडं किंवा जर्मलचं भांडं घेतलं तरीही चालेल। ही जी मडकी 2 आहे ती मी स्वच्छ धुवून घेऊन वाळवून ठेवलेली आहेत। याच्यानंतर इथं एका प्लेटमध्ये आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे, म्हणजेच मुरवण घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला दही लावायला सोपं जाईल। याच्यानंतर हे जे दही आहे ते छान असं थोडं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधल्या ज्या गाठी आहेत त्या निघून गेल्या पाहिजेत। अशा प्रकारे आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे। इथे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। कधी कधी आपण दही लावायला विसरतो आणि अचानक आपल्याला दही पाहिजे असतं कोणत्या तरी एखाद्या पदार्थासाठी किंवा असंच खाण्यासाठी, तेव्हा तुम्ही ही ट्राय करू शकता किंवा असंही ट्राय केलं तरीही चालेल। खूप छान असं घट्ट दही लागतं। याच्यानंतर आपण जो छोटा मटका घेतलेला आहे तो मटका घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक ब्रश घ्यायचा आहे। तो ब्रश या दह्यामध्ये बुडवायचा, जेणेकरून ते दही आहे ते ब्रशला लागलं जाईल। आणि हा जो आपण मटका घेतलेला आहे मातीचा, त्याच्या आतल्या बाजूने हे आपल्याला दही लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं घट्ट असं दही तयार होईल। हे जे आपण आता दही याला लावत आहोत त्यामधलं जे पाणी आहे ते हा मटका शोषून घेतो आणि एकदम घट्ट असं दही लावतो। त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अशा प्रकारचा मटका नसेल मातीचा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा हे दही बनवता येतं। फक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता स्टीलच्या भांड्यामध्ये असंच दही लावलं तरीही चालेल। अशा प्रकारे ही प्रोसिजर करायची गरज नाही, कारण स्टीलचं भांडं पाणी शोषून घेत नाही। सो त्याच्यासाठी तुम्ही हे करू नका। स्टीलच्या भांड्यामध्ये जर लावत असाल तर तुम्हाला दिसत असेल बघा, दूध आपलं उकळायला लागलेलं आहे आणि पाणी सुद्धा यामधलं निघून जायला लागलेलं आहे। जर तुमचं पातळ एकदमच पातळ दूध असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल हे पाणी जाण्यासाठी, तुम्हाला ते दूध घट्ट करण्यासाठी। अशा प्रकारे तुम्हाला ते दूध आटवून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे पाण्याचं प्रमाण यामधलं निघून गेलं पाहिजे। इथे आता 5 मिनिटे झालेली आहेत आणि हे दूध आपलं पूर्णपणे आटलेलं आहे, म्हणजेच यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण दही घेतलं होतं, जे मुरवण घेतलं होतं त्यामधलं आपल्याला 1 चमचा दही घ्यायचा आहे आणि ते दही या दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। हे जेव्हा तुम्ही दही मिक्स करत असा तेव्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की गॅस बंद करायचा आहे, गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही। हे दही मिक्स करून झाल्यानंतर हे दूध थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला इथे 1 चमचा दही मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही हे दही मिक्स करून घ्यायचं आहे। परत हे आपण दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे दही घातलेलं आहे ती या दुधामध्ये एकजीव होईल, अजिबात गाठी उरणार नाही। सो अशा प्रकारे ते आपल्याला मिक्स करायचं आहे। हे जे दही आहे ते तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही रेसिपी। सो तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा। हे दूध थोडं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। याच्यानंतर आपण जो मातीचा मटका घेतला होता, ज्याला दही लावून ठेवलं होतं आतून, तुम्हाला दिसत असेल बघा, पाणी पूर्णपणे मटक्याने शोषून घेतलेला आहे आणि जो दहीचा पार्ट आहे, जी दुधाची मलाई असते, तो फक्त वरती शिल्लक राहिलेला आहे। जे आता आपण दूध घेतलेलं आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या मडक्यामध्ये ते दही घालायचं आहे। तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला मी पूर्ण हा जो कप आहे, हा जो कुल्हड आहे, ते एवढं भरून मी दूध घेतलं होतं आणि ते आटवल्यानंतर केवढं झालेलं आहे। सो जे एक्स्ट्राचं पाणी होतं याच्यामध्ये ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि फक्त आता इथे आपल्याला 1 मटका दूध उरलेला आहे। सो अशा प्रकारे तुम्हाला हे दूध आटवून घ्यायचं आहे।
हे ज्यात आपण दूध ओतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉइलचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे, कारण या पेपर फॉइलमुळे आतमध्ये जे गरम वातावरण आहे ते आतमध्येच राहतं, बिलकुल बाहेर येत नाही। हा फायदा असो पेपर फॉइलचा। सो त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे, कारण दही लवकर लागण्यास मदत होते या पेपर फॉइलमुळे। याच्यानंतर इथे आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, 1 ते 1.5 ग्लास या रेसिपीसाठी पुरतं। त्याच्यानंतर अशा प्रकारे होलवाली तुम्हाला जाळी घ्यायची आहे आणि ती या पाण्यामध्ये मध्यभागी ठेवायची आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल तर तुम्ही एखादी प्लेट उलटी यामध्ये ठेवली तरीही चालेल। अशा प्रकारे हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि पाणी जेव्हा उकळून जातं त्याच्यानंतर आपल्याला हा जो मटका आहे तो याच्या प्लेटच्या मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपण याच्यावरती झाकण लावणार आहोत। झाकण लावताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शिट्टी या झाकणाची काढून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे कुकर नसेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही ही रेसिपी हे जे दही आहे ते पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता। पातेल्यावरती एखादं ताट झाकून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सो हे तुम्हाला 15 मिनिटे मीडियम आचेवरती असंच गॅसवरती ठेवायचं आहे कुकर। त्याच्यानंतर कुकर जेव्हा गार होतं त्याच्यानंतरच तुम्हाला झाकण उघडायचं आहे, एकदम लगेच झाकण उघडायचं नाही। इथे मी कुकर थोडा थंड झाल्यानंतरच उघडून घेतलेला आहे। जेव्हा कुकरमधून तुम्ही हे मटकं बाहेर काढता त्याच्यानंतर मटक्याला सुद्धा थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच तुम्हाला हे दही यामधलं काढून घ्यायचं आहे। गरम गरम दही काढायचं नाही अजिबात, नाही तर ते फुटलं जाईल, पाण्यासारखं तुम्हाला ते दिसलं जाईल। थंड झाल्यानंतर तुम्ही ते दही काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे जे घट्ट दही आपण तयार केलेलं आहे फक्त 15 मिनिटात एकदम पातळ दुधापासून, ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा। आज आपण कच्च्या साबुदाण्याची झटपट होणारी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी बघणार आहोत। सोपी रेसिपी आहे, चवीलाही खूप छान लागते। सो ही रेसिपी नक्की आपल्याला या रेसिपीसाठी 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे। अजिबात आपल्याला साबुदाणा भिजवण्याची गरज लागत नाही। कधी कधी साबुदाणा भिजवण्याचा आपण विसरून जातो आणि आपला उपवास असतो, सो तेव्हा काय करायचं, अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करू शकता। इथे आपल्याला 1 ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासामध्ये ही जी प्लास्टिकची बॅग आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही ही बॅग सेट करू शकता ग्लासमध्ये, जेणेकरून यामध्ये आपल्याला साबुदाणा भरता येईल। मध्यभागी हात घालून अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। आता हा आपला ग्लास सेट करून तयार झालेला आहे। याच्यानंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे कच्चा, तो या ग्लासमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। जेवढी तुमची प्लास्टिकची बॅग असेल तेवढाच तुम्ही साबुदाणा यामध्ये भरून घ्या, जास्त भरू नका। जेवढा तुमचा साबुदाणा बसतोय त्यामध्येच घालून घ्या। जर तुम्हाला 1 वाटी सांगितला असेल पण तो बसत नसेल, तुम्ही थोडा त्यामध्ये जागा मोकळी ठेवायची आहे, जेणेकरून ते अशा प्रकारे आपल्याला बॅग धरता येईल। आता ही साबुदाण्याची बॅग आपली तयार झालेली आहे, ती थोडीशी अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे आणि वरचा भाग त्याचा टाईट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारची ही छोटीशी घासणी आपल्याला घ्यायची आहे। इथे आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। हे बटाटे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला हे बटाट्याचं साल काढण्याचं मशीन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपी जाते। आणि सालीसकट बटाटे जर आपण या रेसिपीमध्ये वापरले तर तुमच्या तोंडाखाली ती साल येईल, सो ती रेसिपी चांगली होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। अशा प्रकारची आपल्याला खिसणी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता, मोठ्या होलची किंवा छोट्या होलची, जी अवेलेबल असेल तुम्ही ती घ्यायची आहे। आणि हे जे बटाटे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत ते एक एक करून आपल्याला या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या रेसिपीसाठी ही सोपी गोष्ट होते बटाटा खिसल्यानंतर। सो जास्त वेळ लागत नाही खिसण्यासाठी, लगेच ही खिसून रेसिपी तयार होते। सो बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे। तुम्ही बारीक होलने खिसू शकता किंवा मोठ्या होलने खिसले तरीही चालतील। अशा प्रकारे आता आपले हे 2 बटाटे खिसून झालेले आहेत। जर तुमच्याकडे अशा प्रकारचे 2 बटाटे नसतील आणि मोठ्या साईजचा 1 बटाटा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल। इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे।
आणि हा कच्चा साबुदाणा घालायचा आहे, भिजवलेला नाही। याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्याचं आपल्याला झाकण घ्यायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आणि हा साबुदाणा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपण साबुदाण्याचं हे पीठ ज्याप्रमाणे रवा असतो आपला त्याचप्रमाणे दळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला मिरच्या तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरीही चालेल। आपण जो बटाटा किसून घेतला होता तो आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बटाटा किसल्यानंतर लाल होतो। सो तो धुवून घेतला की लगेच अशा प्रकारचा सफेद होऊन जातो। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घाला। जरी ती उपवासाला बनवत असाल तर उपवासाचं मीठ घातलं तरीही चालेल। थोडंसं पाणी घाला 2 ते 3 चमचे आणि परत एकदा हे मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, 2 ते 3 चमचे पाण्यात होऊन जातं। अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा, हिरवट असा आपल्या पेस्टला कलर आलेला आहे, कारण यामध्ये आपण मिरची घातली होती। सो मी मीडियमचं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बॅटर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपी जाईल। जास्त वेळ लागत नाही रेसिपी करण्यासाठी। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर अजून तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता। अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान असं मिक्स करायचं। हे 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं तरीही चालेल। इथे एक बोल घ्यायचा आहे, छोटीशी वाटी तुम्ही घेऊ शकता। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घालू शकता। जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल। 1 चमचा तीळ घाला, सफेद तीळ। अर्धा चमचा लाल तिखट घाला। लाल तिखट म्हणजे फक्त आपल्याला इथे मिरची पावडरच वापरायची आहे, गरम मसाला नाही। थोडीशी हळद घालून घ्या। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे। तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले सगळे मसाले तयार झालेले आहेत। आता हे छान असं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते सगळे एकजीव होतील आणि छान असे मिक्स होतील। दिसायला हे खूप छान दिसतं हे। इथे आपल्याला एक छोटा पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। 2 चमचे आपल्याला तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हा थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त फ्राय करायचा नाही, नाहीतर तो काळा होईल। अशाच प्रकारे त्याचा कलर दिसला पाहिजे। आता आपला हा मसाला फ्राय झालेला आहे, गॅस सुद्धा बंद केलेला आहे। हे जे बॅटर आपण 10 मिनिटासाठी ठेवलं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं तयार झालेलं आहे। जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता तो मसाला आपल्याला आता या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। छान असा मिक्स करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, पिवळसर असा रंग आलेला आहे। परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा, कारण आपण मसाले घातलेले आहे। सो तो जो मसाल्यांचा वास असतो तो याच भांड्यामध्ये राहिला पाहिजे। 5 मिनिटे झालेली आहेत आणि हा मसाला आता आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय। याच्यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये अशा प्रकारची प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, जी केकवाले यूज करतात क्रीम भरण्यासाठी। ती प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासला सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी सेट होईल। जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढं बॅटर यामध्ये बसत आहे तेवढंच तुम्ही घाला, जास्त घालू नका। जर तुमच्या पिशवीचा आकार मोठा असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल, कारण ते वरच्या बाजूने बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला थोडं यामध्ये बॅटर घालायचं आहे। अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे। पिशवीचे जे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे वरती करायचा आहे आणि हे जे बॅटर आहे ते थोडंसं आपल्याला हाताच्या मदतीने खाली दाबून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला बुडबुडे दिसत असेल ते बुडबुडे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। हे आता आपण त्याच ग्लासमध्ये घालून ठेवणार आहोत। इथे आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आणि जी पिशवीचं पुढचं तोंड आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही कापू शकता।
आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकल्या सोडल्यानंतर तुम्हाला लगेच पलटायच्या नाही, थोडंसं ते फ्राय झाल्यानंतर आपोआप सुट्ट्या होतात। ही जी एक पद्धत झाली। आता ही दुसरी पद्धत सांगते तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। छोटीशी आलं खिसण्याची खिसणी घ्यायची, 2 ते 3 मिनिटात तेलात अशी सोडून द्यायची जेणेकरून ती गरम होईल आणि याच्यानंतर याच्यावरती चकली घालून घ्यायची आहे। ती तेलात सोडायची। जेव्हा ही चकली शिजते तेव्हा ही या खिसणीपासून आपोआप सुट्टी होते चकली। ही झाली दुसरी पद्धत, तुम्ही ही सुद्धा ट्राय करू शकता। आता याच्यानंतर तिसरी पद्धत सांगत आहे, ती म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे कुरकुरे असतात त्याचप्रमाणे हे उभट आकाराचं आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली झटपट अशी रेसिपी तयार होते। मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या आहेत, तुम्हाला जी पद्धत आवडत आहे तुम्ही त्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती, कारण खूप छान अशी रेसिपी आहे, टेस्टी। उपवासाला तुम्ही बनवू शकता, नाश्त्याला बनवून खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। ही तुम्ही एका सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दही बरोबर खा। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।